महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर आधारित आणि प्रतीक गांधी व पत्रलेखा यांच्या प्रमुख भूमिका असलेला फुले हा आगामी सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे। सिनेमातील काही दृश्यांवर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतल्याने या चित्रपटाची प्रदर्शन तारीख पुढे ढकलण्यात आली आहे। या विरोधात वंचित बहुजन आघाडीने आंदोलन करत जसा चित्रपट आहे तसा चित्रपट प्रदर्शित व्हावा अशी मागणी केली आहे। महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त पुण्यातील फुलेवाड्यात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाला ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर उपस्थित होते। कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना फुले चित्रपटाबाबत सेन्सॉर बोर्डाने घेतलेल्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली। सेन्सॉर बोर्डावर अनेक मान्यवर आहेत, ते चित्रपटांमधून समाजावर काय परिणाम होईल याची तपासणी करतात, पण संविधानाने भारतातील प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे, त्यामुळे चित्रपटातून तेढ निर्माण होणार नाही हे पाहण्याची गरज आहे। तसंच सेन्सॉर बोर्डाने घेतलेल्या निर्णयाला विरोध करण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे, त्यामुळे जर सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाला लावलेली कात्री काढली नाही तर बोर्डाच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला। त्याच्यामध्ये सेन्सॉर बोर्डाने काही वाक्य, काही शब्द आणि काही सीन यांना असणारा विरोध दर्शविलेला आहे। काही संघटनांनी पत्र लिहिली आहेत म्हणून सेन्सॉर बोर्डाला आमचं म्हणणं आहे की ती वाक्य, ती सीन हे महात्मा फुलेंच्या समग्र साहित्य जे महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेलं आहे त्याच्यातला तो असणारा हिस्सा आहे। त्याच्यामुळे एकदा महाराष्ट्र शासनाने ते प्रकाशित केलेलं आहे, केंद्र शासनाने त्याला असणारा मान्यता दिलेली आहे, तेव्हा सेन्सॉर बोर्डाला विरोध करण्याचा अधिकार नाही। आणि सेन्सॉर बोर्ड हे जर विरोध आपला तसाच ठेवणार असेल तर सेन्सॉर बोर्डाचे जे मेंबर आहेत त्या मेंबरच्या घरासमोर असताना आम्ही निदर्शनं केल्याशिवाय राहणार नाही। याचं कारण की त्यांची विचारसरणी चालणार नाही, तर शासनाने मान्यता केलेली विचारसरणी आहे तीच या देशामध्ये राबवल्या जाईल। पण सर ते दृश्य कट केलेले आहेत, ते आता अजून कट केलेले नाहीत, अजून त्याच्यावरती वाद चाललेला आहे। माझं म्हणणं असं आहे की त्यांनी शासनामध्ये आहेत, शासनामध्ये असल्यानंतर उपोषणापेक्षा त्यांनी निधी वापरल्या कसा जाईल, त्याचं नियोजन कसं केलं जाईल आणि त्याच्याचबरोबर त्याचा आराखडा हा जो तयार केलेला आहे त्या अंमलबजावणीचा टाईम बाउंड प्रोग्राम हा जर त्यांनी करून घेतला शासनाकडून, का शासन त्यांचंच आहे, अजित पवारच एकंदरीत सरकार चालवतात आहेत असं एकंदरीत त्या ठिकाणी दिसते। त्याच्यामुळे अजित पवारांबरोबर बसून त्यांनी असणारा जर टाइम टेबल ठरवला तर मला वाटतं हे स्मारक लवकरात लवकर होऊ शकतं अशी परिस्थिती आहे। ते माझं म्हणणं असं आहे त्याच्यामध्ये शासनाने जी भूमिका मान्य केलेली आहे त्या मान्यतेच्या विरोधात सेन्सॉर बोर्ड त्या ठिकाणी जाऊ शकत नाही। आणि सेन्सॉर बोर्ड हे काय स्वतंत्र बोर्ड असलं तरी त्यांना असणारा गव्हर्नमेंट गाईडलाईनप्रमाणेच त्या ठिकाणी कामकाज करावं लागतं आणि ते म्हणून म्हटलं की त्यांना असणारा स्वतःच्या विचारसरणी फिल्मवरती लादता येत नाही अशी परिस्थिती आहे।